श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त करण्याचा पवित्र काळ. 2026ला श्रावण महिन्यात तब्बल 4 सोमवार येत आहेत. या प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवसांमध्ये केली जाणारी शिवामूठ परंपरा देखील अत्यंत पवित्र मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यावर्षी श्रावणी सोमवार किती आले आहेत, शिवामूठ कोणती असणार आहे व तिचे महत्त्व काय आहे आणि यामागील सुंदर अशी पौराणिक कथा कोणती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भगवान शिवांचा सर्वात प्रिय महिना म्हणून ओळखला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल विष महादेवांनी प्राशन केले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्यानंतर देवांनी भगवान शिवांवर जलाभिषेक करून त्यांना शीतलता दिली. म्हणूनच श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक, दुधाचा अभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली. पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्टला असणार आहे. दुसरा सोमवार हा 24 ऑगस्टला असणार आहे. तिसरा सोमवार हा 31 ऑगस्टला असणार आहे आणि चौथा आणि शेवटचा सोमवार हा 7 सप्टेंबरला असणार आहे. आता प्रश्न पडतो की शिवमूठ म्हणजे नेमकं काय? शिवमूठ म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांना भक्तिभावाने धान्याची मूठ अर्पण करणे. विशेषतः नवविवाहित स्त्रिया हे व्रत करतात. यामुळे संसारात सुख, शांती, समृद्धी आणि पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते असे मानले जाते. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ वाहिली जाते. तांदूळ हे अन्न समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ वाहिली जाते. तीळ हे पवित्र मानले जातात. त्यामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमूठ वाहिली जाते. मूग हे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे घरात आरोग्य आणि आनंद नांदतो. चौथ्या सोमवारी जवस किंवा गव्हाची शिवमूठ वाहिली जाते. यामुळे धनधान्य आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. आता जाणून घेऊयात शिवामुठीची पौराणिक कथा. एकेकाळी एका राज्यात एक राजकन्या होती. तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात सतत अडचणी येऊ लागल्या. घरात कलह, आर्थिक संकटे आणि मानसिक शांतता वाढू लागले. अनेक उपाय करूनही काहीच फरक पडला नव्हता. एके दिवशी तिला एका वृद्ध साध्वीने श्रावणातील शिवामूठ व्रत करण्याचा सल्ला दिला. साध्वी म्हणाली, भगवान शिव आणि माता पार्वती हे आदर्श दाम्पत्य आहेत. त्यांच्या कृपेने संसारातील सर्व दुःखे दूर होतात. राजकन्येने अत्यंत श्रद्धेने श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्यास सुरुवात केली. तिने उपवास केला, शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक केला आणि भक्तिभावाने प्रार्थना केली. काही दिवसातच तिच्या जीवनात बदल घडू लागले. घरातील कलह कमी झाला, आर्थिक स्थिती सुधारली, पती-पत्नीमध्ये प्रेम वाढले आणि संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. तेव्हापासून शिवमूठ व्रताची परंपरा अनेक घरामध्ये सुरू झाली असे सांगितले जाते. मंडळी, शिवमूठ वाहताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. केवळ धान्य अर्पण करून उपयोग नाही, तर भगवान शिवाचे नामस्मरण, चांगले आचरण आणि सात्विक जीवन जगणेही आवश्यक आहे. श्रावण महिन्यात ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करणे, शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करून संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. असे म्हणतात की श्रावणातील सोमवारी केलेली प्रार्थनाही महादेव निश्चित ऐकतात. म्हणूनच या पवित्र महिन्यात भक्तिभावाने शिवपूजा करा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करा. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.